नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष बाराते, ॲग्रोनेस्ट कंपनी मानवत संचालक. आज आम्ही पूर्णा माटेगाव इथे आलो आहोत. सदरील शेतकऱ्याला ऊस व्यवस्थापनासाठी आपण ॲग्रोनेस्टचा किट दिलते आणि ड्रिचिंग दिलती. त्याचा रिझल्ट घ्यायला आलो. आपण त्यांच्याशी चर्चा करू. आपलं नाव सांगा. माझं नाव संदीप रतनराव कराळे, राहणार भाटेगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. तर आज आपण तुमच्या ऊसाला भेट देण्यात ॲग्रोनेटच्या माध्यमातून तुम्ही जे किट वापरले त्याच्याबद्दल थोडं शेतकऱ्याला सांगा. ऊसाच्या पेऱ्याची लांबी सांगा, फुटव्याची संख्या सांगा, पानाची ग्रीनरी, हाईट याबद्दल थोडं शेतकऱ्याला सांगा. मी अगोदर आमचे मावस भाऊ मनोज गव्हाणे हा. यांच्याशी अगोदर संपर्क केला अच्छा की बा आमचं ऊसाचं काही म्हणजे वजन वाढण झालंय, अच्छा त्याचं काही कसं तू काय करत असतो बा. अच्छा तर ते म्हणला ॲग्रोनेस्ट एक कंपनी, अच्छा तिच्या मार्फत मी काही प्रयोग केलेला आहे, तुला जर करायचं असेल तर करू शकतो तू. मी म्हणलं बा ठीक आहे, एक वेळेस मी करून पाहतो म्हणल्यावर मग त्यांनी मला ते मार्गदर्शन केलं आणि मग साहेबांशी संपर्क केला. मग तुम्ही आल्यावर मला ते म्हणजे पूर्ण माहिती दिली. अच्छा माहिती दिल्या मग एक वेळेस आपण करून पाहू म्हणजे अच्छा काय फरक आहे आणि काय नाही आपल्याला हम्म. लक्षात येईल. मग नंतर मी एक ड्रिचिंग केली, अगोदर अच्छा ड्रिचिंग केली, एक फवारणी केली. त्याच्यावेळेस मला खूप म्हणजे मागच्या वेळेस मी व्हिडिओ तुम्हाला पाठवला दिलता ना, तर त्यावेळेस मला खूप मला आनंद झाला की खरंच आपण एवढं खतं टाकलो, याचा काहीच उपयोग नाही झालाय. आणि हे एवढं आपण एवढंच करालो, फक्त ड्रिचिंग आणि फवारणीच केली, तर याचा एवढा आजच फरक दाखवले. त्याला शेवटपर्यंत आपण केल्यावर काय होईल. अच्छा मग नंतर पुन्हा आमच्या माऊस भाऊने एक किट पाठवली अच्छा ड्रिचिंग करण्यासाठी. त्याची ड्रिचिंग केली, तिची ड्रिचिंग केल्या, पुन्हा आणखी त्याचं पोझिशन खूप वाढत गेलं. अच्छा नंतर मला माती पण लावायला चान्स भेटला नाही, अच्छा कारण आमच्या घरी लग्न होतं भाषीचं. त्या लग्नामुळे मी तुमच्या खरोखर म्हणजे तुमच्या प्रोसिजर नुसार पोहोचलो नाही, तरी ही ऊसाची हाईट आहे. हा. आता आज जवळपास ऊसाला बघा, मोजा ऊसाची हे मोजा, ऊसाची कांडे मोजा. मोजा जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 जवळपास 6 6.5 महिने झालेले आहेत. हो हो आणि जवळपास 22 कांड्या ऊस आहे. हो. आणि फुटव्याची संख्या मोजावर किती येतं? फुटव्या संख्या मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. जवळपास 12 फुटवे आहेत. बरं, मला एक सांगा, फुटव्याची जी संख्या आहे समान आहे का? फुटवे कसे सारखे समान आहे, समान. एक असं कमी जास्त एकही हा, नाही. आता जसं सगळे 22 सारखे आहेत. 22 कांडे आहेत तर 22च कांडे हो आहेत. हो. कुठं 4 कांडे 10 नाही कांडे नाही, असं नाही, काहीच विषय नाही. सगळे फुटवे सांगते. आता काही ऊसाची पद्धत कशी असते माहितीये का, हा कुठं असं इतकाच ऊस होतंय हा आणि 4च मोठाले होतात. तर मित्र, तर असं नाही, सगळं सेम आहे. तुम्ही दाखवू शकतात. सेम फुटवे आहेत. तुम्हाला Same, एक same. बी फुटवा लहान मोठा दिसणार नाही. नाही. सगळ्या फुटव्याची संख्या Same, सांगली, same, कांड्या सांगली, हो. पेऱ्याची जाडी बघा, जाडी पेऱ्याची लांबी बघा. फक्त 6.5 महिन्याचा ऊस आहे. हम्म. आणि याच ऊसाबरोबर यांच्याच भावानं काकाचा ऊस आहे. काकाचा ऊस आहे. एकच धुरा बघू शकतात आपण या इकडं. तर हा ऊस त्यांनी त्यांच्या पारंपरिक पद्धतीने केलेला आहे. हा. समोरासमोर उदाहरण आहे. तर याला जवळपास बघा तुम्ही 5 6 ते 7 चौरी फुटवे नाहीत. आणि ऊसाच्या पेऱ्याची संख्या बी किती आहे, खूप झाली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 ते 10 जवळपास पेऱ्याची संख्या आहे. आपण बघितली त्याला 20 ते 22च्या वरी आहे मध्ये मध्ये. तर दोन्हीतला फरक बघू. हा जो प्लॉट आहे हा ॲग्रोनेटच्या माध्यमातून केलेला बघू शकतात. खालून दाखव, खालून बघा. आणि हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट त्यांनी पारंपरिक पद्धतीने केलेला आहे. तुम्ही बघा, हाईट बघा त्याची, त्याच्या पेऱ्याची संख्या बघा. किती फरक वाटतोय तुम्हाला? या, मला तर वाटतं दुप्पटच फरक आहे. बरं. आणि खरोखर मी म्हणजे असं कुठं खताचा काही उपयोग केला नाही. हा हा हा. म्हणजे आमच्या घरी लग्नाचं हे असल्यामुळे आम्ही काय नाही याच्याकडे जास्त तेवढं तुमच्या किट पण वापरलेलं नाहीत. आता हा. माझी किट राहिलेली आहे. हा, तुम्ही बरोबर आहे 3 का? किट वापरायचे मित्र, फक्त हा. 2 किट आणि 1 ड्रिचिंगच फक्त वापरले. एकच बस. आणि कुठलाही रासायनिक खत काहीच नाही नाही, काहीच टाकलेला. नाही, विषयच नाही. तरी आपण बघू शकता. हो. बरं, अगोदर तुम्ही पारंपरिक पद्धतीने करीत होते, याच्यामध्ये काय फरक दिसला तुम्हाला? आमचा म्हणजे ज्यावेळेस आम्ही ऊस जात होता का, हा, त्यावेळेस आमची हाईट एवढी होती. सगळा ऊस जात होता अच्छा. त्यावेळेस. अच्छा. मग आम्ही पोते तर भरपूर टाकायचे. हा, तुमचं डीएपी म्हणा, कोणतं म्हणजे खूप खत टाकायचे. अच्छा. तरी खत टाकून मी एवढी हाईट होईन गेली. बरं, मग आता तुम्ही समाधानी आहेत का आता नाही? समाधानी म्हणजे का, तुम्हाला आम्ही कधीच सोडणार नाही. आणि शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही? शेतकऱ्याला तुम्ही खरं सांगतो, खरोखर आपण एवढाले खत उगा काबाड वज टाकण्यापेक्षा बरं. ही एक वेळेस करायलाच पाहिजे. आणि कंपनी बद्दल तुमचं काय मत झालंय आता? कंपनी बद्दल मी तर म्हणेल की ह्या कंपनीनं खरंच, ही कंपनी म्हणजे कंपनीच आहे. कारण शेतकऱ्याला जेवढी काळजी नाही तेवढी काळजी या कंपनीला आहे. कारण हे मी तरी कमी पडलो, साहेबाचा फोन आलाच, साहेब काय आलं तुमचं, तुम्ही ड्रिचिंग केली का नाही, तुमची किट पोहोचली का, हे पुन्हा फळावर येणं पाहणं,
इथं तुम्ही म्हणजे पाणी दिलं का हे दिलं का प्रत्येक हे नियोजन कितवी म्हणजे चक्कर आहे आता तुमच्याकडे? आता तुमची 5वी चक्कर आहे ताई. अच्छा, मग तुम्ही समाधानी आहेत ना? समाधानी म्हणजे काय, भरपूर समाधानी, अच्छा, विषयच नाही. तर मित्र हे श्री कराळे होते. आपण ज्या बी प्लॉटवर जाऊ प्रामाणिकता राखण्यासाठी त्या शेतकऱ्याचा नंबर देतो. बळीराजा कारखान्याच्या कारखाना. अगदी समोर प्लॉट आहे. हम्म. आपलं नाव सांगा आणि नाव- मोबाईल नंबर सांगा. माझं नाव संदीप रतनराव कराळे, राहणार भाटेगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. मोबाईल नंबर मोबाईल नंबर 7507 44 53 54. एकदा परत मोबाईल नंबर सांगा. 7507 44 53 54. मित्र, हा नंबर याच्यासाठी दिलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं आज महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्या झाल्यात. कुठल्याही चुकीचा मेसेज जाऊ नये किंवा चुकीचा व्हिडिओ टाकू नये, आपण खात्री असावं. त्यामुळे जाणीवपूर्वक आम्ही जिथं जाऊ तिथं मोबाईल नंबर देतो, जेणेकरून तुम्ही परस्पर शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या प्लॉटची पाणी बघू. अगदी हायवे रोडलाच प्लॉट आहे, तुम्ही कधी येऊन बघू शकता. त्या शेतकऱ्याला फोन करा. आणि एक लक्षात ठेवा मित्र, कुठलाही खताचा डोस न देता रासायनिक ऊस येऊ शकतं, हे अॅग्रोनेटने सिद्ध केलंय. आज हाच नाही, आज महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा, सगळ्या भागामध्ये अॅग्रोनेटनं हेच उत्पादन केलं आहे. आणि अत्यंत खर्च कमी देऊन पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, त्याचबरोबर ड्रिचिंग व्यवस्थापन, ऊसाच्या अंतर्गत मशागती, ह्या सर्व आम्ही नॉलेज देतो. तुमच्या प्रत्येक प्लॉटवर येतो, तिथे कुठलीही फीस लागत नाही, पूर्ण मार्गदर्शन करतो. शेतकऱ्याची आपण प्रतिक्रिया ऐकलेलीच आहे. आपण ह्या पद्धतीनं ऊस करून आपलं उत्पादन वाढू शकतात. आमचा मोबाईल नंबर आहे 83 79 89 89 86. या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपण अॅग्रोनेटला संपर्क करून आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आम्हाला बोलू शकतात. धन्यवाद.